नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल खवाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। आली कशी पहाच वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाणे खोबरणी केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ, कर भक्षण आणि रक्षण, तुझ पिता तुझ माता। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। तुझ सुख करता, तुझ दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। मोऱ्यांचा गणपती हा साधारण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये करतो आणि त्याच्या मला जी काही कला येते ती मी त्याच्यात प्राणपणाला लावून करतो आणि हे साधारण आम्ही जुलैपासून सुरुवात करतो। झाली याला जवळजवळ आता एक पिढी पाठी पडली। कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण, निसर्ग राजाचा हे कोकण, परशुरामाची कृपा ही कोकण। चंडिका देवी पूजावी ती त्याला प्रसन्न व्हावी, मनाची इच्छा सिद्धीस जावी, प्रत्यक्ष भेटावी चंडिका। याने नवरात्री व्रत करावे, प्रतिपदे स्पर्शाचे स्थापावे, उपोषण पारणे करावे, प्रथम दिवसापासून सतीपती उभयता, पूजा दीक्षा द्यावी तत्वता, मेष बळी समर्पावा धरणी भावाचा। पूजन नवग्रह देवतेचं आवाहन स्थापना पूजन अशी सेवा प्रतिवार्षिकप्रमाणे या वर्षाकडे होणारी सेवासाठी संस्थाही मान्य करावी। देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः सर्व देवता शक्ती
महागणपती देवता देवता स्थापन स्थापन पूजनंच करिष्ये नमस्ते देवीभ्यो जले समुद्र सहितां कुर्यात् सदा मंगलम दिवा वायो दिवा रात्रो विघ्नशांतिः भविष्यति नरनारी नृपाणांचो देवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः देवता स्थापितो दीपदेवता हरिद्रा कुंकुमानिचो परिमलद्रव्यं महागणपती देवता पूजनंच करिष्ये ज्ञानान्तरेण पंचामृतस्नान्यौ स्नान्यौ वयस्करास्नान्यौ नववेदावायचं रक्तपूर्णौ देवताभ्यो नमः दिवाकराय नमः जपागंगासं कार्तिकेयं नमो पापग्रम प्रणतोस्मि दिवाकरं दिवाकराय नमः प्रियंगुपरिकाठामं रूपेणां तम्बुलं सोमं सौम्यं लोकेतं तम्बुलं परमाम्यहं मंगलाय नमः नमोतं सौरामं परमाम्यहं अपेतुं केतवे नमो नमः सोमाय नमः सोमाय नमः सोमाय नमः सोमाय नमः सोमाय नमः नमः कालाय नमः कालाय नमः कालाय नमः यज्ञेभ्यो नमः भूम्यै नमः प्रजापतये नमः क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालाय संपूर्ण रखवालीकडे स्वामी घेऊन इथपासून पुरेशापर्यंत मोरे कुटुंब आहे त्यांचं आपलं फुलात घालून संरक्षण तू आपलं करावं 360 दिवसाकडे पुरवणी सोडावी लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाची इच्छा मनोकामना परिपूर्ण करावी याचा वाटा द्यावा आणि असलेल्या कुटुंबाचं फुलाचं रक्षण करावं आणि या वर्षाची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत ती आपली वार्षिक सेवा केली आपण मान्य करावी. प्रथम श्रावण मास सोमवार पूजा नंतर महागणपतीचं पूजन गणपती पूजन झाल्यानंतर अनंताची पूजा झाल्यानंतर घटस्थापना आणि 9 दिवस पूजा आणि 8व्या रात्री उजाडत्या नवमीला सकाळी हवनाची कामगिरी देवीच्या प्रीत्यर्थ. हे आता जवळजवळ 2 पिढी झाल्या आजोबांची वडिलांची आणि माझी 3 पिढ्या हे पूजन हे चालू आहे. गणपती पूजन स्थापना पहिल्या दिवसाचं पूजन आणि नंतर मग देव कार्यक्रम सोमवार पूजा मंगळवार पूजा हे आणि त्याच्यानंतर ह्याची गणपतीचं पूजन असं ते चालतं. असं हे 2-3 महिने आणि मग आठवडा मंगळवारची पूजा किंवा शुक्रवारची पूजा रोज दररोज
सकाळी किती 10-11 वाजेपर्यंत येतो आणि पूजा करून जातो. होम जो आहे तो पूर्वंपार आहे आणि तो सगळ्या मोरे कुटुंबाला संरक्षण करण्यासाठी देवीच्या नावे हे हवन केलं जातं. आणि सगळ्यांना त्याचा फायदा म्हणजे प्रत्येकाला नोकरीधंदा जो का आहे त्यात त्याला प्रवेशप्राप्त, येणारं विघ्न निवारण करणं आणि सगळ्यांचं सुख समाधान मिळणं ह्याच्यासाठी हे हवनाची कामगिरी आहे. चांगलं उदो उदो अंबा भवानीचा उदो उदो अंबा भवानीचा उदो उदो.
गणाधिपाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि